हॅलो स्टुडंट्स, आज आपण सिमिलॅरिटी चॅप्टरचा पुढचा सेक्शन पाहणार आहोत. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 संपवला होता. तो आपला फेस झाला होता. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत. त्यामध्ये पहिला थेरम या चॅप्टरचा खरं म्हणजे आपण पाहणार आहोत. तर त्या थेरमचं नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तर त्याला आपण शॉर्टकटमध्ये बीपीटी सुद्धा म्हणतो. तर मग त्या थेरमचं स्टेटमेंट काय आहे पहा, ते आपण आधी समजून घेऊ. इफ a line is parallel to a side of a triangle and it intersects the remaining sides in two distinct points. Then the line divides the sides in the same proportion मग या स्टेटमेंटचा मीनिंग काय होतो का, त्यासाठी आपण एक फिगर काढू आणि त्या फिगर मधून ते एक्सप्लेन करू स्टेटमेंट. तर एका ट्रायंगल मध्ये म्हणजे तुम्ही कोणताही ट्रायंगल घेतला, त्याला समजा आपण ए बी सी म्हणू. एक लाइन समजा ती लाइन आहे एल. A line is parallel to a side of a triangle. म्हणजे एक लाइन ट्रायंगलच्या एका साइडला समजा पॅरलल आहे. सो गिवन पल्ली जो आपण साइड बाय साइड इन ट्रायंगल ABC line L is parallel to side BC. ट्रायंगलच्या एका साइडला एक लाइन पॅरलल आहे and म्हटलंय पहा it intersects the remaining sides in two distinct points. आणि ती लाइन त्या ट्रायंगलच्या रिमेनिंग साइड्सला म्हणजे ज्या दोन साइड उरल्यात, एका साइडला तर ती लाइन पॅरलल आहे आणि ज्या दोन साइड उरल्यात त्या दोन लाइन साइडला ती लाइन दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये डिस्टिंक्ट म्हणजे दोन सेपरेट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते. त्या पॉइंट्सला आपण P आणि Q म्हणतो. तीच सांगू आपण आता. लाइन L intersects sides AB and AC in the points P and Q respectively. झालं काय बघा की त्या ट्रायंगल मध्ये एक लाइन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे आणि तीच लाइन उरलेल्या दोन साइडला दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. हे झालं गिवन. ई पासून देन पर्यंतचा पार्ट म्हणजे गिवन एवढं. देन नंतरचा पार्ट असतो टू प्रूव्हचा पार्ट. मग टू प्रूव्ह काय असेल बघा. देन नंतर असं म्हटलंय द लाइन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे ही लाइन ह्या दोन साइडला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे काय होतं, म्हणजे AP आणि PB हा जर रेशो तुम्ही घेतला तर तो AQ आणि QC एवढा असला पाहिजे. मग हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जर ह्या पद्धतीच्या कंडिशन्स असतील तर हेच आपण प्रूव्ह करणार आहोत.
AP अपॉन PB EQ अपॉन QC एवढा आहे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आपण एक कन्स्ट्रक्शन इथं करणार आहोत प्रूफसाठी. ते कन्स्ट्रक्शन असं आहे पहा, आपण PC आणि DQ जॉईन करून घेणार आहोत. मग जॉईन segment PC and segment QB. तर ह्या दोन सेगमेंट आपण जॉईन करून घेतले. आता आपण पाहूया थेरमचा प्रूफ. मग प्रूफ काय येईल पहा. आता लास्ट टॉपिक मध्ये आपण ज्या कन्सेप्ट पाहिल्या होत्या रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स त्या आपण इथे वापरणार आहोत. मग सध्या मी दोन ट्रायंगलची जोडी घेणार आहे. ती दोन ट्रायंगल अशी पहा. पहिला ट्रायंगल आहे APQ and दूसरा ट्रायंगल घेणार आहे PQB. तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये ह्या दोन ट्रायंगलची हाईट सेम असणार आहे आपण क्रमांकाने सांगणार आहोत. तर have same height. ह्या दोन ट्रायंगलला सेम हाईट आहे असं आपण पहिलं स्टेटमेंट सांगितलं. ह्या दोन ट्रायंगलची हाईट सेम कशी झाली पहा. आता हे जे दोन ट्रायंगल आहेत म्हणजे पहिला ट्रायंगल इथे आणि दुसरा ट्रायंगल PQB, APQ आणि PQB. ह्या दोन ट्रायंगलला मी ह्या पद्धतीने रोटेट करतो. म्हणजे ही लाईन अशी रोटेट केली तर ह्या पद्धतीने दिसेल पहा आपल्याला. A इकडे P इथे राहील आणि B इकडे. ही लाईन अशी रोटेट केली तर हा ट्रायंगल इकडे मूव्ह होईल पहा. तो ट्रायंगल तुम्हाला असा दिसेल आणि दुसरा ट्रायंगल इकडे आणि इथं Q आला टेक्स वर्टेक्स. तुम्ही ह्या दोन ट्रायंगलला असं रोटेट केलं काय होईल की ह्या ट्रायंगलची हाईट जर आपण इथे ड्रॉ केली तर ती इथे आणि ह्या ट्रायंगलची हाईट जर तुम्ही ड्रॉ करायला Q पासून ती सेम हाईट असणार. थोडक्यात काय दोन्ही ट्रायंगलची हाईट काय सेम हाईट म्हणून आपण ते त्या पद्धतीने स्ट्रेट केलेलं आहे. जर ट्रायंगलची हाईट सेम असली तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दूसरा ट्रायंगल PQB, APQ आणि PQB ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसिसच्या रेशो एवढा असतो. जर हा ट्रायंगल इथे याची हाईट असेल तर त्याचा बेस AP असला पाहिजे आणि ह्या ट्रायंगलची हाईट तीच असल्यामुळे त्याचा बेस हा होईल PB. कारण एक लक्षात घ्या एखाद्या ट्रायंगल जर असा ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल असेल म्हणजे ऑप्टिव्ह अँगल असेल तर त्याची हाईट इकडे बाहेरच्या बाजूला किंवा आपण ह्या बेसला काय करतो प्रोड्यूस करतो म्हणजे वाढवतो. म्हणजे ही जर हाईट असेल तर हा बेस होतो. म्हणून ह्या ट्रायंगलची PQB ची हाईट ही असेल तर बेस PB आहे. आणि मग आपण इथं रिझल्ट देऊ. आता इक्वेशन 1 म्हणायला triangles with same height. Triangles with same height असा रिझन दिले. त्यानंतर सिमिलरली मी दोन ट्रायंगलचा रेशो पुन्हा एकदा घेणार आहे. ते ट्रायंगल्स कोणते आहेत पहा. वरचा ट्रायंगल तो जो आहे APQ, ट्रायंगल APQ आणि खालचा ट्रायंगल जो म्हणजे आपला PQB होता त्याच्या ऐवजी आपण आता PQC घेणार आहोत. सो PQC आणि मग ह्या दोन ट्रायंगलला बघा परत APQ PQC ह्या दोन ट्रायंगलची हाईट पुन्हा एकदा सेम असणार आहे. याचं कारण पुन्हा आपण सांगू. जसं आपण यांना घेतलं होतं या दोघांना पाहिजे तसं ह्या दोघांना घेतलं.
ही जी लाईन आहे या लाईनला जर असं इकडे रोटेट केलं म्हणजे ती ह्या पर्यंत होईल बघा ए क्यू सी म्हणू आपण त्याला ए क्यू सी म्हणजे हा ट्रायंगल ए पी क्यू झाला पी व्हर्टेक्स आहे आणि पी क्यू सी म्हणजे पी क्यू सी ही व्हर्टेक्स जोडून तर हे दोन ट्रायंगल अशा या पद्धतीने रोटेट केले तुम्हाला हे दोन ट्रायंगल मिळतील यांचा दोघांचा कॉमन व्हर्टेक्स आहे पी या ट्रायंगलची हाईट इथे राहील ही झाली ए पी क्यू ची हाईट पण पी क्यू सी ची हाईट काढायची असेल तर ती या व्हर्टेक्स पासून इथं येणार आहे हाईट तीच राहणार आहे सो हाईट सेम असल्यामुळे पुन्हा एकदा ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसिसच्या रेशोवर असेल मग ह्या ट्रायंगलची म्हणजे ए पी क्यू ची हाईट ही असेल तर हा बेस असला पाहिजे ए क्यू आणि पी क्यू सी ची जर ही हाईट आहे तर मग बेस हा क्यू सी असला पाहिजे सो क्यू सी इक्वेशन नंबर 2 आणि हे जर तेच परत ट्रायंगल्स विथ सेम हाईट असल्यामुळे ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसिसच्या रेशो एवढा असतो ह्या फॅक्टचा वापर करून आपण हे दोन इक्वेशन लिहिलेले आहेत आता जे दोन ट्रायंगल आपण इथं खाली सांगितले पहा इथं आहे पी क्यू बी आणि इथं आहे पी क्यू सी वरचे जे दोन ट्रायंगल आहेत ते सेम येतात म्हणजे तो सेम ट्रायंगल वापरला तो दोन्ही ठिकाणी इथं पण ए पी क्यू आहे इथं पण ए पी क्यू आहे तर वर एक सेम ट्रायंगल पण खालचे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांच्या बाबतीत आपण सांगू की हे जे दोन ट्रायंगल दिसतात पहा पहिला ट्रायंगल आहे पी क्यू बी and दूसरा ट्रायंगल है PQC ह्या दोन ट्रायंगलचा बेस कॉमन है कॉमन बेस आणि तो बेस आपण सांगणार आहे PQ बेस PQ कॉमन कसा झाला ते पाहून घेऊ मग कॉमन बेस PQ झाला मग पहा BC इथे आणि PQ इकडे ह्या पद्धतीची ती फिगर आहे आपण यांना जोडलेलं आहे आणि इथं PQ आहे तर आपले जे ट्रायंगल आहेत पहा PQB हा पहिला ट्रायंगल आपण इथं सांगितलं तो हा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल जो PQC तो PQC म्हणजे इकडचा ट्रायंगल आहे एवढा ट्रायंगल या दोघांचा बेस PQ कॉमन आहे म्हणून आपण बेस कॉमन सांगितलं आता लाईन L ही जी लाईन L आहे ही पॅरलल आहे साइड BC ला हे गिवन ही BC ही जी साइड आहे ही PQ किंवा ह्या लाईन L ला पॅरलल असल्यामुळे मी ह्या ट्रायंगलची हाईट काढली आहे अशी हाईट राहिली आणि ह्या ट्रायंगलची हाईट मी काढली बघा तर ह्या दोन्ही हाईट सेम असतील कारण दोन लाईन पॅरलल असल्यानंतर त्यांच्यामधलं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्ही कुठलंही घेतलं तरी ते सेम असतं म्हणून ह्या दोन ट्रायंगलच्या हाईट म्हणजे PQB आणि PQC या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट सुद्धा सेम असणार आहेत ते आपण आता खाली सांगू therefore triangle PQB and triangle PQC have same height हे कशासाठी सांगितलं पहा जर दोन ट्रायंगलचा बेसही कॉमन किंवा सेम आहे दोन ट्रायंगलची हाईट पण सेम आहे तर याचा अर्थ दोन्ही ट्रायंगलचा एरिया पण सेम असला पाहिजे therefore area of triangle PQB is equal to area of triangle PQC त्याला अजून एक कारण देता येईल की दोन ट्रायंगलचा एरिया सेम आला त्यांची हाईट आणि बेस सेम आहेत कारण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युलाच आहे 1/2 * बेस * हाईट आणि म्हणून
त्यांचा एरिया सुद्धा काय येणार आहे सेम आहे. त्यांची बेस हाईटच जर सेम असेल, सेम हाईट सेम बेस, तर त्यांचा एरिया पण इक्वल असला पाहिजे. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. आणि मग इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून काय मिळेल पहा. इक्वेशन 1, 2 आणि 3 कडे बघा. इक्वेशन 1 मध्ये आणि 2 मध्ये कॉमन काय पहा, वर पण APQ आहे आणि खाली सुद्धा तोच ट्रायंगल APQ आहे. आणि खालचे जे दोन ट्रायंगल दिसत आहेत PQB आणि PQC, ते 3 मध्ये आपण इक्वल सांगितले. याचा अर्थ असा झाला, वरचा ट्रायंगल सेम होता आणि खालचे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांचे पण एरिया इक्वल झाले. याचा अर्थ हे दोन्ही रेशो इक्वल असले पाहिजे. आणि हे दोन रेशो इक्वल झाले म्हणजे हे दोन रेशो सुद्धा काय होतील, इक्वल होतील. म्हणून आपण लिहिणार therefore area of triangle APQ upon area of triangle PQB equal to, म्हणजे हा रेशो ह्या रेशो एवढा झाला, area of triangle APQ upon area of triangle PQC. So 1 आणि 2 वरचा ट्रायंगल सेम होता, खालच्या दोन ट्रायंगलचे एरिया इक्वल झाल्यामुळे हे दोन रेशो इक्वल झाले. आणि हे दोन रेशो इक्वल झाल्यामुळे त्यांच्या इक्वलिटीच्या राईट हँड साइड सुद्धा इक्वल व्हायला पाहिजे. therefore AP upon PB equal to AQ upon QC. आणि हेच आपलं 2 2 होतं. आणि म्हणून आपल्या थेरमचा प्रूफ आपल्याला खरं म्हणजे इथं मिळतो. हेन्स द प्रूफ ऑफ द थेरम.